शैक्षणिक संस्थांमध्ये होणार असेल तर तुम्हाला काय हे अपेक्षित आहे? 10वी 12वी पर्यंत कुठल्याही पद्धतीने आता परीक्षाच होणार नाही। म्हणजे तुमचे मुलं शाळेत गेलेत ते काय करतात, काय लिहितात, काय वाचतात याचा तुम्हाला थांग पत्ता लागणार नाही। आणि 12वीत गेल्यानंतर मात्र फक्त 10वीच्या बोर्डाची परीक्षा कॅन्सल केली। कालच्याच तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाला वाचा, 12वीला फक्त बोर्डाची परीक्षा असेल आणि त्याच्यामध्ये फक्त उच्चवर्णीयांचेच मुलं पास होऊन पुढे जातील आणि सर्वसामान्यांच्या पददलितांच्या वंचितांची मुलं हे 12वीची बोर्डाची परीक्षा पास होणार नाहीत। कारण परीक्षा कशी असते याचा अनुभव आज पहिलीपासून 12वी पर्यंत असतो आणि त्याच्याचमुळे ती परीक्षा व्यवस्थितपणे आता मायनॉरिटीजचे मुलं मोठ्या प्रमाणात चांगले मार्क घेऊन पुढे जातात, ते पुढे येऊ नये म्हणून त्यांनी आता तुम्हाला माहिती असेल IAS सारख्या एवढ्या उच्च पदाच्या या देशातील UPSCच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा त्यांनी परीक्षा न घेता बॅकडोरने काही लोकांना त्यांनी IAS केलं। 20-28 अशा पद्धतीने 2-3 बॅचेस त्यांनी भरल्या। म्हणजे या देशामध्ये एकाधिकारशाही चाललेली आहे। पुन्हा एकदा या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ती हुकुमशाही जर आणून पाडायची असेल तर बंधूंनो भगिनींनो मी तुम्हाला आता इथून या अनंत भवरेंच्या उपोषणाच्या माध्यमातून सांगतो की आपण जागे झालं पाहिजे। दरेकाला सांगितलं पाहिजे की आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर हे लोक आपली अशी अवस्था करणार असतील, आपल्याला पायाखाली तोडवणार असतील आणि आपल्याला पुन्हा एकदा गुलाम बनवणार असतील तर आपल्याला गुलाम बनून जगणं आवडेल की स्वाभिमानानं ताठ मानेनं जगायला आवडेल, हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे आणि त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। तो प्रचार आणि प्रसार करावा, केवळ तुमचं लक्ष इथे यावं आणि म्हणून साठी हे उपोषण गेली 21-22 दिवस केलंय। तुम्हाला कल्पना असेल की अनंत भवरेजी काय खूप मोठ्या पोस्टवरती नोकरी करणारे सद्ग्रस्त नाही आहेत। अनंत भवरे अतिशय हातावरचं काम करणारा, सकाळी काम करून संध्याकाळी आपला रोजीरोटी व्यवस्था करणारा माणूस आहे। त्याचं 20-22 दिवस झाला एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याच्या कुटुंबातले लोक, लहान मुलगी अतिशय चुणचुणीत हुशार अशी मुलगी रोज येऊन बाबा करते आणि बाबा इथे उपोषणाला बसलेत। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की अनंतजी आपल्याला ही लढाई चालूच ठेवायची आहे, ही लढाई बंद होणार नाहीये, परंतु तुमच्यासारखे माणसं आम्हाला आवश्यक आहेत। कारण तुमच्यामध्ये जी शक्ती आहे, तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण या भारत देशामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचू आणि लोकांना जागृत करू। त्यांनी संविधानाचा जागर चालू ठेवून लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेअर केलं, जागृत केलेलं आहे आणि तेच काम पुढे जर चालू ठेवायचं असेल तर अनंतजी भवरे आम्हाला हवे आहेत आणि अनंतजी भवरेंच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर या सरकारला काही घेणं देणं नाही। कारण आम्ही वंचित आहोत, आम्ही मागास आहोत, आम्ही दलित आहोत, पददलित आहोत आणि असं असल्यामुळे सरकारला आमच्याबद्दल काही घेणं नाहीये। तुम्हाला माहिती असेल की मेघवाल सारखा मुलगा लहानसा त्याला पाणी पिण्यावरनं अक्षरशः मरणोपरांत त्याला वेदना दिल्यात, मारलं आणि अशा परिस्थितीत तो मेला बिचारा, तरी सुद्धा या सरकारला जाग येत नसेल आणि सरकार जर समजा जनसामान्यांचा आवाज होत नसेल तर अशा प्रकारचं सरकार आम्हाला नकोय। म्हणून साठी हे जनजागर करण्यासाठी आणि आपलं सगळ्यांचं लक्ष इकडे वेधण्यासाठी अनंत भवरेंनी जे उपोषण केलं, परंतु आम्ही आग्रह केला, सरकारच्या दारी आम्ही हा सगळा प्रयत्न केला, अर्ज दिले, सगळं केलं, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने निवेदनं पाठवली, परंतु त्यांना या गोष्टीचं काही घेणं देणं नाही। कोण कसं उडवाउडीचे उत्तरं देतात आणि आपल्या तोंडाला पानं पुसतात, हे होऊ नये म्हणून आम्ही आग्रह केला। अनंतजी भवरे म्हणत होते की सर माझ्या जीवाचं जे काय व्हायचं ते होऊ देत, परंतु मी उपोषण मागे घेत नाही। मग अनंतजी भवरे तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या कुटुंबाचं काय होईल? कुटुंब रस्त्यावरती येईल। आम्ही विनवणी करून त्यांना 10 वेळाला सांगितलं आणि म्हणून अनंत भवरे आज यासाठी तयार झालेत। हे उपोषण जरी आज इथे थांबणार असेल तरी हा लढा थांबणार नाहीये। हा लढा जो आहे तो जनमानसांपर्यंत, सामान्यांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम अनंत भवरे आणि त्यांच्याबरोबर आमचे सगळे सहकारी मित्र करतील आणि त्याच पद्धतीने हे काम जोमाने चालू राहील असं आमचा शब्द ऐकला। आज हे उपोषण मागे घेण्यासाठी ते तयार झालेत, त्यांच्या देखील मनापासून आभार मानतो। आपण एवढ्या संख्येने इथे येऊन उपस्थित राहिलात, अनंत भवरेंना आपण हा पाठिंबा दिलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। या संविधानाच्या माध्यमातून या देशातील लोकांना पुन्हा वेठीस धरलं जाणार आहे। कारण आधी लोकांना गरीब करा आणि मग त्यांच्यावरती सत्ता राबवा। हा जो मनूचा कायदा होता, ज्या मनूच्या कायद्यानं महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तर ठेवलाच नव्हता, परंतु महिलांच्या अनुषंगानं म्हणजे आपण म्हणतो की मनूचं राज्य असताना मनूचं म्हणणं काय होतं की ढोल ढोर और नारी हे ताडण के अधिकारी। म्हणजे ढोल दोन्ही बाजूने आपण वाजवतो, तो चामड्याचा बनलेला असतो। ढोल ढोर म्हणजे जनावर, बैल, गाय, म्हैस यांना मारा आणि नारी म्हणजे स्त्री, महिला
यांना सुद्धा अशा पद्धतीनं बढवण्याच्या लायकीचे आणि बढवण्याच्या योग्यतेचे ते असतात. म्हणून महिलांना जास्त महत्व दिलं जाऊ नये अशा प्रकारची शिकवण देणारी ही मनुस्मृती पुन्हा एकदा नव्यानं या देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न हे उच्चवर्णीय 3.5% लोक करत आहेत आणि त्यांच्या मागे आपले लोक मूर्खपणाने त्यांना फॉलो करत आहेत आणि त्यांचा अनुग्रह करत आहेत आणि काही कारण नसताना सुद्धा या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडून येण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा सपोर्ट करत आहेत. तर मित्रांनो, गेली 20-21 दिवस हे अनंतराव भवरेंनी जे उपोषण केलेलं आहे, मित्रांनो, मला तुम्हाला अतिशय अंतःकरणापासून सांगायचं आहे की अनंत भवरे हे आपलं प्रतिनिधी म्हणून तिथे बसलेले होते आणि आपले प्रतिनिधी म्हणून बसलेले का बसले, त्यांनाच का वाटलं असं, तर तो सच्चा भारताचा नागरिक आहे आणि सच्चा संविधानाचा फॉलोअर आहे आणि म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसून आपल्या सगळ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न ते करत आहे. आत्ताच एका सगळ्यांनी टाळ्या वाजवा प्लीज. दूसरा भी काम भारताला आव्हानच केले की 2024च्या निवडणुका ज्या आम्ही होऊ देणार नाही. या ठिकाणी मी जे आवाहन केलेलं आहे की 2024च्या निवडणुका ह्या EVMवर होऊ देणार नाही, यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत. आणि शेवटचा पर्याय आम्ही जर समजा निवडणूक मुख्य आयोगाने जर अट्टहासच केला, सरकारच्या माध्यमातून असेल कुठल्याही माध्यमातून असेल, जर त्यांनी EVMवरच निवडणुका घेण्याचा अट्टहास केलाच तर आम्ही त्या संपूर्ण EVMवर बहिष्कार टाकून, मतदानाचा बहिष्कार टाकून आणि त्या ठिकाणी 100% जनजागृती करून आम्ही हा विरोध त्या ठिकाणी प्रखर करून त्या ठिकाणी आम्ही त्याला उत्तर देणार आहोत. सुप्रीम कोर्टाबद्दल आपण जे सांगितलं केस चालू आहे त्याबद्दल काय? सुप्रीम कोर्टामध्ये माननीय ॲडव्होकेट नरेंद्र मिश्रा यांनी जे पिटिशन दाखल केलं आणि त्या माध्यमातून 2 आठवड्यानंतर त्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेबांनी 2 आठवड्यानंतर त्याची हिअरिंग ठेवलेली आहे. आता त्या हिअरिंगच्या वरती बाकीच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी की कोणताही माहितीचा लाभ जो आहे हा EVM मशीन हॅक करू शकत नाही. त्यांनी ज्या माननीय महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मी उपमुख्यमंत्री म्हणणार नाही कारण उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पदच नाही, त्यामुळं माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे चॅलेंज केलेलं आहे की कोई भी माई का लाल EVM को हैक कर सके और हमें बताइए. मी हे म्हणतोय की या ठिकाणी दिल्लीच्या विधानसभेच्या आमदारांनी ज्या पद्धतीने हायजॅक करून पुरावा दिला, हरिप्रसाद अमेरिकेमधून ज्यांनी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे, अशा लोकांना बोलवा, सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांना बोलवा. तुम्ही सर्वसामान्य जनतेला ज्यांना किंवा कळत नाही अशा लोकांना जर चॅलेंज म्हणत असाल तर ते तुमचं अज्ञान आहे, त्याशिवाय मी यात काही बोलू शकत नाही. उद्धव ठाकरे सुद्धा आता या विषयाला घेऊन गंभीर झालेले आहेत, त्याची काही भेट घेणार त्या विषयाची? या निश्चितपणे मी माननीय चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून मी उद्धव ठाकरे साहेबांशी, आदित्य ठाकरे साहेबांशी जे EVMच्या विरोधात आहेत, मग ते अखिलेश यादव असतील, या सगळ्यांच्या बाजूनं राहुल गांधी कुणीही असो, EVMच्या विरोधात जे असतील ते आमच्या बाजूचे आणि त्या माध्यमातून मग कुठली पक्ष संघटना असू द्या, कुठली सर्वसामान्य जनता असू द्या, कुणीही असो, त्या माध्यमातून हा लढा प्रखर करणार आहे. हा म्हणजे EVMलाच विरोध आहे का फक्त भाजपला विरोध आहे? EVMला विरोध आहे. आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाशी घेणं देणं अजिबात नाही. तुम्ही EVMला हटवा, मैदानात या आणि इलेक्शन घ्या. बॅलेट पेपरवर कुणीही निवडून येऊ, 543 जागा कुणी एका पक्षाने घेऊ, आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. तर पुढे एक प्रश्न जे आपण घेतलं, कोणत्याही माहिकाला जर EVM हॅक करू शकत नाही, याला जोडूनच एक हे असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस सुरुवातीला काँग्रेस आली तेव्हाही EVM मशीन होतं आणि दिल्लीमध्ये आप आली तेव्हाही जे आप पार्टीचं EVM मशीन होती, पण आताच EVMचा विरोध का आमच्या वेळेस असं त्यांचं सांगणं आहे, त्यावर काय? त्यांचा जरी असा प्रश्न असेल आत्ताच आमच्या त्यावेळेस लालकृष्ण अडवाणींनी सुद्धा EVMला विरोध केलेला होता, किरीट सोमय्यांनी सुद्धा त्या ठिकाणी विरोध केलेला होता. एवढंच काय, माजी निवडणूक मुख्य आयुक्त SY कुरेशी साहेबांनी सुद्धा जपानच्या निवडणूक आयोगाला प्रश्न केला की तुमच्या निवडणुका कशा होतात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही काय मूर्ख आहोत का? मग आम्ही काय मूर्ख आहोत का? म्हणून त्यामुळं
कुणी काय प्रश्न केला याविषयी नाही, हा जनतेचा प्रश्न आहे, कुठल्या राजकीय पक्षांचा नाही घेऊन देणं आम्हाला. हा सर्वसामान्य जनतेचा 5 वर्षातून एकदा येणारा मूलभूत हक्कातला सर्वात मोठा आणि महान आणि सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. हा आम्ही एखाद्या EVM मधून हॅकजॅक करू देऊ शकणार नाही. यासाठी आम्ही संपूर्ण पद्धतीनं जन आंदोलन उभारून जनजागृती करणार आहोत. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.